अंगोला देश सुद्धा 2025 मध्ये चर्चेत आहे. अंगोला चर्चेत राहण्याचं कारण काय आहे? तर अंगोला चर्चेत राहण्याचं कारण असं आहे, जे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी फ्रेमवर्क वरती या देशाने स्वाक्षरी केली आहे आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये किंवा इंटरनॅशनल सोलार अलायन्समध्ये समाविष्ट होणारा 123व्या क्रमांकाचा देश जर कोण ठरला असेल तर ते मात्र अंगोला ठरलेला आहे. तर देशाचं नाव असंच आहे तर असंच घ्यावं लागते, याला काही शॉर्टकट देण्याचा विषय नाही आहे. तर जानेवारी ते जून 2025 या कालावधीमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी हे 7-8 देश आहेत जे आम्हाला माहीत असणं काय आहे, गरजेचं आहे. आणि अंगोला चर्चेत राहिला होता तर तो मात्र इंटरनॅशनल सोलार अलायन्स. हे इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा सदस्य का माहीत असावं लागतं ते पहिल्यांदा कारण सांगतो. ही जी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आहे हिची ओपनिंग 2015 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोबत फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष या दोघांनी एकत्र होऊन सुरुवात केली होती. म्हणजे पुढाकार कोणाकोणाचा आहे? भारत आणि फ्रान्सचा आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चांचा अभ्यास करत असताना कायम एक विधान लक्षात ठेवा की जिथं जिथं भारताचा प्रभाव आहे किंवा अशी कोणतीही गोष्ट जी भारताने सुरू केलेली होती त्याच्याशी रिलेटेड जर कुठलीही घटना घडली ती घटना तितकी महत्त्वाची असावी पण लागते. अशी कुठलीही घटना जर घडली तर आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये भारताच्या दृष्टिकोनातनं किंवा अन्य राष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाची आहे. आणि रिसेंटच्या लेक्चरचे 6 देश आणि आत्ताच्या लेक्चरला हा एक देश जो मिसिंग राहिला होता, हे 7 देश तरी जानेवारीपासून जूनपर्यंतचे चर्चेमध्ये राहिलेले आहेत. आजच्या लेक्चरला आपण ज्या घटकाला सुरुवात करणार आहोत तो घटक आहे प्रादेशिक घडामोडींचा. आणि प्रादेशिक घडामोडी म्हणजे काय आहे? तर प्रादेशिक घडामोडी म्हणजे महाराष्ट्राशी रिलेटेड असलेल्या ज्या काही घटना आहेत त्या महाराष्ट्राशी रिलेटेड असणाऱ्या घटना म्हणजे आपण प्रादेशिक घडामोडी म्हणतो. आणि या पण प्रादेशिक घडामोडी आपण कुठून कुठपर्यंतच्या पाहणार आहोत तर ते मात्र जानेवारीपासून जून 2025 या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जितक्या काही चर्चित गोष्टी आहेत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं आणि आयोगाकडून किंवा अन्य सर्व सेवेला विचारले जातील एवढेच घटक आपण पाहणार आहोत. जेवढं काही घडलेलं आहे ते सगळंच आपण पाहत बसणार नाहीये, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जितकं महत्त्वाचं आहे तितकं तरी पाहणं अनिवार्य आहे. प्रादेशिक घडामोडीमध्ये जो एकत्र मी पहिला संकलित घटक दिलेला आहे त्या मात्र देशातल्या पहिल्या घटना ज्या महाराष्ट्रामध्ये घडल्या आहेत. तर आजच्या लेक्चरला या पहिल्या घटनाच्या नावाखाली ज्या ज्या घटना आपण पाहणार आहोत त्यातली एक गोष्ट आहे ती कोणती असेल तर ती आहे महाज्ञानदीप डिजिटल पोर्टलच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. दुसरा घटक जर कुठला असेल तर ते मात्र इन्व्हेंटच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. इन्व्हेंटचा विषय काय आहे ते आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तिसरा विषय आहे तो मात्र मत्स्य व्यवसायाच्या बाबतीत काय चर्चा आहे किंवा मत्स्य व्यवसाय का चर्चेत आहे त्या दृष्टिकोनातनं. शिवाय सेंद्रिय उत्पादनाबाबतीत महाराष्ट्राचं काय आहे ज्या कारणामुळे चर्चेत राहिला होता या दृष्टिकोनातून एक चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर जो आपला आजचा बीट आहे पहिल्या घटनांच्या बाबतीमध्ये जर पुढला घटक कुठला असेल तर मत्स्य व्यवसाय, सेंद्रिय उत्पादन, महाज्ञानदीप, इन्व्हेट, यानंतर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन याबाबतची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन नंतर जो शेवटचा घटक आहे या संदर्भातचा तो आहे ड्युअल लँग्वेज कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे हे फक्त शॉर्टकटसाठी लक्षात राहू म्हणून कीवर्ड देत आहे. तर एक्झॅक्टली याच्यामध्ये चर्चा आपण करणार आहोत. पण आता या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने अशा गोष्टी महाराष्ट्रात पहिल्या घडल्या म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राने देशात पहिल्यांदा अशा गोष्टी केल्या आहेत. त्यातल्या काही गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह टाईप आहेत आणि काही गोष्टी महाराष्ट्राने पहिल्यांदा केल्या या अँगलमध्ये आपण याला पाहणार आहोत. दुसरा घटक आजच्या लेक्चरचा जर काय असेल तर दुसरा घटक आहे ते मात्र महाराष्ट्र
इलेक्ट्रिक वाहन धोरण वर्ष 2025. तिसरा जर पॉइंट काय असेल तर ते आहे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025. आणि त्याच्यानंतर जर शेवटचा घटक कुठला पाहणार असू तर महाराष्ट्र राज्याच्या वतीने स्थापित 6वा राज्य वित्त आयोग या एकूण घटकावरती आजच्या लेक्चरला चर्चा करणार आहोत. यातला कुठला घटक जास्त महत्त्वाचा आहे असा प्रश्न विचारण्याचा प्रश्न येतच नाही, कारण जेवढे घटक महत्त्वाचे आहेत जास्त महत्त्वाचे तेच घटक मी क्लासमध्ये कव्हर करत आहे. त्यामुळे याच्यामधून काही स्किप करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. मग आजच्या लेक्चरला ज्या घटकाकडून आपण सुरुवात करणार आहोत त्या आहेत देशात पहिल्या वहिल्या घटना, आणि ज्यामध्ये पहिला पॉइंट आपला काय होता तर तो होता महाज्ञानदीप. याच्यानंतर नंबर 2चा पॉइंट काय होता तर तो मात्र इनव्हिट म्हटलं जातं, त्याला मराठीमध्ये म्हणत असताना लिहित असताना INVIT असं लिहिलं जातं. यानंतर तिसरा घटक आहे तो मात्र सेंद्रिय उत्पादन याच्या बाबतीत. त्याच्यानंतर चौथा घटक होता तो मात्र मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन. यामुळे सुद्धा महाराष्ट्र चर्चेत राहिला आहे. त्याच्यानंतर आणखीन 2 बीट कुठले दिले होते, एक होता मत्स्य व्यवसाय आणि आणखीन एक दुसरा कुठला होता, यस 6वा बीट कुठला आहे, ड्युअल लँग्वेज. ठीक. महाज्ञानदीप काय आहे लक्षात ठेवा. महाज्ञानदीप हे एक डिजिटल शिक्षण पोर्टल आहे. काय आहे, डिजिटल शिक्षण पोर्टल आहे. या डिजिटल शिक्षण पोर्टलचं उद्घाटन चंद्रकांत पाटलांनी केले होते, जे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री होते. या डिजिटल शिक्षण पोर्टलचा उद्देश काय आहे तर महाराष्ट्रामध्ये 1000 तज्ज्ञ प्राध्यापक तयार करणे. आता हे कसं करणार आहेत मला माहित नाही. तज्ज्ञ प्राध्यापक म्हणजे इतके दिवस जे प्राध्यापक आहेत ते तज्ज्ञ होते का नाही हा प्रश्न तयार होऊ शकतो. म्हणजे आता याने काय म्हणतात की महाज्ञानदीप डिजिटल शिक्षण पोर्टल मधनं आम्ही कसले प्राध्यापक तयार करणार, तज्ज्ञ. आणि किती तयार करणार, 1000. मग इतके दिवस जे प्राध्यापक होते ते तज्ज्ञ होते का नाही हा प्रश्न तयार होतो का होत नाही, होतो. पण आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाहीये. आपल्याला अधिकारी व्हायचंय, आपल्याला काही संशोधन करत बसायचं का नाहीये. एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र देशातील पहिलं असं राज्य ठरलंय ज्याने डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू केलं आहे. आणि डिजिटल शिक्षण पोर्टलचं नाव काय असेल तर ते आहे महाज्ञानदीप. त्यामुळे डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य जर कोण असेल तर देशातलं पहिलं राज्य आहे ते मात्र महाराष्ट्र. यामुळे महाराष्ट्र चर्चेत आहे का 2025 मध्ये, तर 100% आहे. यानंतर आहे इनव्हिट. इनव्हिटचं पूर्ण नाव काय होतं ते पहिल्यांदा समजून घ्या. इनव्हिट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, इन्फ्रास्ट्रक्चर कशाला म्हणतात, पायाभूत सुविधाला काय म्हणतात, मग सांगा ना. तेच सांगायचं तुम्हाला, मी तेच विचारलं होतं. आता महाराष्ट्रामध्ये रस्ते आणि पूल बांधले जातात. रस्ते किंवा पूल हे इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग आहेत का नाही, आहेत. रस्ते आणि पुलाच्या बांधकामासाठी किंवा उभारणीसाठी सरकार पैसा खर्चतं की नागरिक पैसा खर्चतात, सरकार पैसा खर्चतो. बरं, सरकारकडे पैसा असावा लागतो का नसावा लागतो, असावा लागतो. लाडक्या बहिणींना दिल्यास संपला असेल तर, लाडक्या बहिणींना 1,500 आहेत ना महिना, ते जर देऊन सरकारचे संपले असतील तर मग बांधायचंच नाही, बांधायचं संपतच नाहीत म्हणा. हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. कसं संपेल, बहिणीला दिल्यास वाढतंय मास्तर, कमी कसं होतंय, ठीक. बरं संपत आहे. जर प्रत्येक बहिणीला 1,500 द्यायचं म्हणलं महिन्याला तर चुकीचं नाहीये, संपणार आहे का, संपणार आहे. पण त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये, फक्त एक लक्षात राहू म्हणून सांगत आहे. महाराष्ट्र सरकारने काय केलंय, राज्यामधले जे रस्ते आणि पुलांचं काम आहे किंवा पायाभूत सुविधांचं जे काम आहे त्याच्यासाठी जो निधी लागणार आहे त्या निधीच्या उभारणीसाठी किंवा पैशाच्या उभारण्यासाठी
एक ट्रस्ट स्थापन केले, ज्या ट्रस्टचं नाव आहे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. आणि पायाभूत सुविधांच्या विकासांना गती देण्यासाठी अशा प्रकारचं ट्रस्ट स्थापन केलं गेलं, ज्याचं शॉर्टकट नाव काय आहे, इनविट आहे. त्याचं शॉर्टकट नाव काय आहे, इनविट. तर इनविट स्थापन करणार देशातलं पहिलं राज्य जर कोणतं असेल तर ते सुद्धा महाराष्ट्र आहे. म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतो की पायाभूत सुविधांच्या विकासांना गती देण्यासाठी राज्याची वैयक्तिक निधी स्थापन करणारं जर देशातलं पहिलं राज्य होण्याचा मान जर कुणाच्या नावावरती गेला असेल तर तो सुद्धा महाराष्ट्राच्या नावावरती गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी तर विसरायच्या नाहीयेत. पहिलं, महाज्ञानदीप डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ट्रस्ट स्थापन करणारं ज्याचं नाव किंवा शॉर्टकट काय आहे, इनविट आहे. तर इनविट स्थापन करणारं पहिलं राज्य कोण आहे, तर ते सुद्धा महाराष्ट्र आहे. त्यानंतर आपला तिसरा हायलाइटेड पॉइंट आजचा आहे सेंद्रिय उत्पादन. सेंद्रिय उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. हे विधान मात्र कायम लक्षात ठेवा. महाराष्ट्र काही पहिल्या क्रमांकाचं राज्य नाहीये, पण कधी कधी आयोग काय करत असतं, फक्त एक वर विधान देत असतं महाराष्ट्र राज्याबाबतीत काय खरे नाही. आणि काय खरे नाही या नावाखाली किमान महाराष्ट्र राज्याबद्दलच्या 4 माहिती विचारू शकतं. जसं पहिल्या विधानामध्ये दिल डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे. दुसरं विधान दिल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी निधी स्थापन करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे. तिसरं विधान दिल सेंद्रिय उत्पादनात महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे. आणि चौथं विधान दिल मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे. याच्यामध्ये तुम्हाला चूक अचूक ओळखायचं आहे. म्हणजे 4 गोष्टींची माहिती एकाच प्रश्नामध्ये विचारता येऊ शकते का? 100% विचारता येऊ शकते. मग सेंद्रिय उत्पादनामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकाचा आहे, तर 3ऱ्या क्रमांकाचा आहे. मग जेव्हा असा कुठला क्रमांक राहतो त्यावेळेस बाकी गोष्टी पण लक्षात ठेवा जावा की पहिल्या क्रमांकाला कोण आहे, तर 127 उत्पादनासह पहिल्या क्रमांकाला कर्नाटक राज्य आहे. म्हणजे सेंद्रिय उत्पादनात भारतातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य कोण आहे, कर्नाटक आहे. कर्नाटकानंतर नंबर 2 ला जर कोण असेल तर ते आहे गुजरात. गुजरात नंतर नंबर 3 ला कोण आहे, आपला महाराष्ट्र आहे. 4थ्या क्रमांकाला तामिळनाडू आहे. आणि 5व्या क्रमांकाला जर कोण असेल तर ते आहे वेस्ट बंगाल. आणि हे 5 राज्य आहेत जे सेंद्रिय उत्पादनामध्ये टॉप 5 स्टेटमध्ये जर कुणाकुणाचे नावं घ्यावी लागतील तर पहिल्या क्रमांकाला आहे कर्नाटक, 2ऱ्या क्रमांकाला आहे गुजरात, 3ऱ्या क्रमांकाला आहे महाराष्ट्र, 4थ्या क्रमांकाला आहे तामिळनाडू राज्य आणि 5व्या क्रमांकाला कोण आहे, 5व्या क्रमांकाला कोण आहे, पश्चिम बंगाल किंवा वेस्ट बेंगॉल आहे. आता सेंद्रियचं नाव निघाले म्हणून सांगतो, 100% सेंद्रिय शेती करणारं भारतातलं पहिलं राज्य जर कोणतं असेल तर ते आहे सिक्कीम. कारण आयोग कधी कुठला काय पॅचअप देईल याचा काही भरोसा नाहीये. तर सिक्कीमला या दृष्टिकोनातलं लक्षात ठेवा. सेंद्रिय शेतीची सुरुवात जर भारतात कुठे झाली असेल तर सिक्कीम मध्ये झाली होती. आणि सिक्कीम कधी चर्चेत होता या कारणास्तव तर वर्ष 2002 मध्ये चर्चेत होता. कधी होता, 2002 ला सुरुवात आहे कुठे, सिक्कीम मध्ये. आणि आता एका रिसेंटली 2023 किंवा 22 किंवा 23 किंवा 24 मध्ये एका राज्यानं एक सेंद्रिय फळ घोषित केलेलं आहे. त्या राज्याचं, त्या सेंद्रिय फळाचं नाव मला आठवत नाहीये, पण ते राज्य कोणतं आहे तर ते राज्य आहे अरुणाचल प्रदेश. सेंद्रिय फळ घोषित करणारं जगात राज्यात देशातलं पहिलं राज्य जर कोणतं असेल तर ते आहे अरुणाचल प्रदेश. पण आता एक शब्द जर सेंद्रिय आला असेल तर बाकी सगळा डेटा तिथेच कलेक्टिव्हली जर लिहून ठेवलात तर अभ्यास कॉम्प्रेस करायला आणि लक्षात ठेवायला सोपा जातो. त्यामुळे सोबतचे घटक अरुणाचल प्रदेशवरती प्रश्न आता तरी येणार नाही, कारण अरुणाचल प्रदेशवरती रिसेंटली प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्या फळाचं नावच आठवण झाले मला. त्रिपुराचं फळ अननस आहे. राज्य फळ त्रिपुराचं कुठलं आहे, अननस आहे. महाराष्ट्राचं कुठलं आहे, महाराष्ट्राचं कोणतं आहे, आंबा आहे. लक्षात असू द्या. ठीक. तर अरुणाचल प्रदेश रिसेंटली चर्चेमध्ये राहिला होता. तर आत्ताच्या रिपोर्टनुसार सेंद्रिय उत्पादनात महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला आहे, 3ऱ्या क्रमांकाला. यानंतर महाराष्ट्र चर्चेत राहण्याचं कारण आहे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन. फॉरेन्सिक लॅब कशाला म्हणतात, फॉरेन्सिक लॅब रिसर्च करते.
रिसर्च म्हणजे शोध झाला, काहीतर नवीन. इन्व्हेस्टिगेशन साठी असते, म्हणजे जिथं गुन्हा घडलेला आहे, बरोबर आहे, त्याच्या संदर्भात कुठे काहीही सापडला असेल तर त्या पुराव्यांचा अभ्यास करून ते कुणाचे आहेत, काय आहेत, डीएनए अनालिसिस, व्हॉट एव्हर लॉट ऑफ थिंग्स आहेत, हे सगळं करण्याचं काम कोण करतं? फॉरेन्सिक व्हॅन करते. मग आता रिसेंटचा एक कायदा आहे भारत सरकारचा, भारत नागरिक संरक्षण संहिता, भारत नागरिक संरक्षण संहिता 2023 या कायद्यानुसार भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला 7 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकच्या काळासाठी जर शिक्षा सुनावली गेली असेल, किती वर्ष? 7 वर्ष किंवा 7 पेक्षा अधिकच्या काळासाठी जर शिक्षा सुनावली गेली असेल कुठल्याही व्यक्तीला, कोणत्या कायद्यानुसार? भारतीय नागरिक संरक्षण संहिता 2023 नुसार जर शिक्षा सुनावली गेली असेल तर अशा शिक्षेला इम्प्लिमेंट करण्यासाठी फॉरेन्सिक पुराव्याची अनिवार्यता असते. म्हणजे फॉरेन्सिक पुरावे सादर करावेच लागतात, तरच त्याला अशी शिक्षा होईल. हा एक विषय महत्वाचा आहे जो कायद्यामध्ये सांगितलेला आहे. पण याचा संदर्भ आता इकडे कसं काय येतो? तर याचा संदर्भ असा येतो की महाराष्ट्र सरकारने या गुन्ह्याच्या सिद्धतेकरिता, म्हणजे आता फॉरेन्सिक लॅब काय करणार आहे? गुन्हा सिद्धच करणार आहे ना. मग गुन्ह्याच्या सिद्धतेकरता जवळपास महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राने अशा फॉरेन्सिक व्हॅनच उपलब्ध केल्यात की जिथे गुन्हा घडला आहे तिथंच ते व्हॅन स्वतः जाणार आणि जाग्यावरती सगळी सोय होणार. तिथून पुरावे गोळा करा, शहराच्या ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन लॅबमध्ये आणा आणि त्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आणून त्याच्यामधून परत जे काही अनालिसिस आहे ते करा आणि आरोपी कोण आहे शोधा. या काळामध्ये आरोपी पुरावे नष्ट करू शकतो का? करू शकत नाही. 100% करू शकतो. मग यासाठी गुन्ह्याच्या सिद्धतेकरिता अशा प्रकारची मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुविधा उपलब्ध करणारं जर देशातलं पहिलं राज्य कोणतं असेल तर ते मात्र महाराष्ट्र आहे. म्हणजे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुविधा सुरू करणारं जर जगातलं नाही सॉरी देशातलं जर पहिलं राज्य कोणतं असेल तर ते आहे महाराष्ट्र. आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यामागचं कारण काय आहे? तर 2023च्या कायद्यानुसार ज्याला 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली अशा लोकांना फॉरेन्सिक पुरावे सादर करणं काय आहे? अनिवार्य आहे. आणि या गोष्टींचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुविधा महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे का? केली आहे. आणि ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन गुन्हा सिद्धतेसाठीच वापरलं जाणार आहे. गुन्हा कमी व्हावा यासाठी आहे का? नाही. मग गुन्ह्याच्या सिद्धतेकरिता आयोग शब्द प्रयोग करताना असं शब्द प्रयोग करतं की गुन्ह्याच्या सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुविधा सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते मात्र महाराष्ट्र आहे. हे लक्षात असू द्या. यानंतर दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे 2025 मध्ये चर्चेत राहिलेला, त्यापैकी एक आहे मत्स्य व्यवसाय. आणि आता वर्ष 2025 मध्ये मत्स्य व्यवसायाला महाराष्ट्र राज्याने कृषी समान दर्जा दिलेला आहे किंवा कृषी व्यवसायाचाच एक घटक म्हणून काय केलेला आहे? दर्जा दिलेला आहे. हा प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा याचा नाहीये. हा प्रश्न या अँगलने आहे की बाबा महाराष्ट्र राज्याने खालीलपैकी कोणत्या व्यवसायाला नुकताच कृषी समान दर्जा दिलेला आहे? तर तो आहे मत्स्य व्यवसाय. कारण आमच्या डोक्यात असं येऊ शकतं की दुग्ध व्यवसाय कृषी समान आहे, म्हणजे तिथं बसल्यानंतर हॉलमध्ये बसल्यानंतर आमचं लॉजिक कुठेही लागतं. पर्यायामध्ये जर अमेरिका दिसलं तर आम्ही एक्झाम हॉलमध्ये बसून कुठपर्यंत जातो? अमेरिकेपर्यंत जायचे माणसं आहोत. आमचा काय विषय हार्ड आहे. आणि मत्स्य व्यवसाय म्हणले की आम्हाला काय वाटतंय? जिथं किनारपट्टी आहे, नद्या आहेत, तिथंच मत्स्य व्यवसाय असू शकतो. पण दुग्ध व्यवसायाला किनारपट्टीच असावी लागते याची गरज आहे का? नाहीये. कुठेही दुग्ध व्यवसाय सुरू करता येऊ शकतो ना. महाराष्ट्रात, मराठवाड्यात, आपल्या लातूरमध्ये करता येऊ शकतो का नाही? 100% करता येऊ शकतो. त्यामुळं आयोग पर्याय देताना पण असेच देत असतं जे की सगळेच पर्याय आपल्याला काय वाटतं? बरोबर आहेत. पण दुग्ध व्यवसाय वगैरे याला दर्जा दिलेला आहे का कृषीचा? तर कृषी सम दर्जा कोणाला दिलेला आहे? मत्स्य व्यवसायाला. हे मात्र लक्षात ठेवा. आणि यानंतर आहे शेवटचा मुद्दा, ड्युअल लँग्वेज. ही दुहेरी भाषा म्हणजे ड्युअल लँग्वेज शॉर्टकटसाठी वापरलेला शब्द आहे. आता महाराष्ट्र राज्य सरकारने काय केलेलं आहे?
जे भारताचं संविधान आहे, या भारताच्या संविधानाची मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेतली आवृत्ती प्रकाशित केली आहे. ड्युअल लँग्वेज म्हणजे या अर्थाने मी ड्युअल लँग्वेज हा शब्द वापरला होता. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये असलेली भारतीय संविधानाची आवृत्ती प्रकाशित केली आणि अशी ही जी आवृत्ती आहे ही 8वी एडिशन किंवा 8वी आवृत्ती आहे, जी दुहेरी भाषेमध्ये महाराष्ट्र राज्याने प्रकाशित केली आहे भारतीय संविधानाची. आणि ही 8वी आवृत्ती प्रकाशित करणारं भारतीय संविधानाचं दुहेरी भाषेमध्ये जर 8वी आवृत्ती प्रकाशित करणारं पहिलं राज्य जर कोणतं ठरलं असेल तर महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे. हे मात्र कायम लक्षात असू द्या. म्हणजे दुहेरी भाषेमध्ये भारतीय संविधानाची 8वी आवृत्ती प्रकाशित करणारं जर देशातलं पहिलं राज्य कोणतं असेल तर देशातलं पहिलं राज्य आहे कोणतं? म्हणा रे वागा. 3 ते 6 लेक्चर करून थकलात का नाही? एनर्जेटिक असलं पाहिजे माणसाने. 3 ते 4 येऊन तर तत्वज्ञान सांगून गेला मास्तर म्हणावं, अजून तीच का म्हणावं. ठीक, काही अडचण नाही. ओके. तर ड्युअल लँग्वेज मध्ये 8वं एडिशन काढणारं भारतीय संविधानाचं पहिलं राज्य भारतातलं कोणतं आहे? ते आहे महाराष्ट्र. आणि देशामध्ये पहिल्या घटना घडण्याबाबतीत या 6 महिन्याच्या काळात हे 6च फॅक्ट आहेत महाराष्ट्राबाबतीत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाच्या आहेत. एवढं आम्हाला माहित असणं काय आहे? गरजेचं आहे. यातलं कुठलंही विधान वन लाइनर टाईप मध्ये सुद्धा येऊ शकतं आणि विचारलं जाऊ शकतं कोणतं राज्य आहे, तर महाराष्ट्र आहे. आणि जर कलेक्टिव्ह डेटा विचारायचा असेल तर महाराष्ट्र राज्याचं नाव वरच देईल आणि खालीलपैकी कोणती घटना योग्य नाही हा प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे 1 मार्क इथे कन्फर्म होतो का? 100% कन्फर्म होतो. यानंतर दुसरा मुद्दा आपला चर्चेचा असणार होता तो मात्र महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण. आता एक विषय आहे, आयोग काय गुगली टाकेल माहित नाही, पण ज्या वर्षी तुम्ही पेपरला जाणार आहात त्या वर्षीच्या बाबतीत माझं एक विधान कायम लक्षात ठेवायचं. केंद्र सरकार असो किंवा महाराष्ट्र राज्य सरकार असो, या दोघांनीही ज्या धोरणांना घोषित केलेलं आहे त्या धोरणं विथ न्यूमेरिकल डेटा व्यवस्थित वाचून जायचं. करंट मधनं आयोग एक तरी प्रश्न धोरणावरती विचारत असतं. मग ते करंट मधनं विचारेल किंवा इकॉनॉमिक्सला करंटचं पॅचअप देऊन विचारेल. कशातूनही विचारेल सांगता येत नाहीये. त्यामुळं कायम विधान लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र राज्य सोडून बाकी कुठल्याही राज्य सरकारचं धोरण आलं तर वाचत बसू नका. तर आयोग दुसऱ्या राज्याचे धोरण विचारत नाही. तुम्ही कोणत्या राज्याचे आहात? महाराष्ट्राचे. अधिकारी म्हणून कुठं काम करणार आहात? महाराष्ट्राचे. आणि माहिती काय आंध्र प्रदेशची ठेवणार आहात का? त्याची गरज नाही. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार दोघांचेच धोरण. मग आता महाराष्ट्र राज्याने सुद्धा इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केलेलं आहे जे 2025चं आहे. कारण जगामध्ये स्वीडन असा पहिला देश ठरेल की 2030 पर्यंत स्वीडन मधले सर्व वाहनं इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये असतील. इलेक्ट्रिकच्या मागे इतकं का लागलेले आहे तुम्हाला माहिती असावं. इलेक्ट्रिक वाहनातनं CO2चं इमिशन होतच नाही, ग्रीन हाऊस गॅस इमिशन होतच नाही. ग्रीन हाऊस गॅस मीन्स हरितगृह वायू उत्सर्जन होतच नाही. त्याच्यामुळं पर्यावरणाची हानी होणार आहे का? नाही. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन पॉलिसी आणली आहे. तुम्हाला माहित असेल इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या लोकांसाठी बऱ्याच ऑफर आहेत का नाही आहेत? कुणी केले? कुणाच्या घरी आहे इलेक्ट्रिक वाहन, स्कूटी वगैरे? काहीच नाही मास्तर म्हणावं. आपला विषय आहे का नाही? आहे. बरं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनावरती जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर तुम्ही आता 4 व्हीलरनं असा तरी प्रवास केलाच असाल. आधीमध्ये तुळजापूरला तर गेला असाल, कुठेच नसता गेला तरी. तुळजापूरला जर जायचं असेल लातूरून तर टोल नाका आहे का नाही? मध्ये आहे ना टोल नाका. टोल नाक्यावर काय द्यावं लागतो? टोल द्यावा लागतो, पैसा द्यावा लागतो. हा, पैसा म्हणा रे. टोल नाक्यावर टोल काय आहे? तिथं टोल बांधलेला आहे काय? जाणे टोल नाक्यावर टोल देणे मग पुढे जाणे आणि गावाला सांगणे आम्ही आलो बर का, असली गरज नाहीये. टोल नाक्यावर काय भरतो? पैसा भरतो. त्याला शुद्ध मराठी शब्द म्हणतात पथकर म्हणतात. पथ म्हणजे रस्त्यावर जे तुम्ही जात आहात त्याचा टॅक्स देत आहात. इलेक्ट्रिक वाहनाला टोलचा टॅक्स घेतला जात नाही. का बरं घेतला जात नाही? ते वाहन कसलं इलेक्ट्रिक आहे. ठीक. आता तुम्हाला म्हटलं
की पेट्रोल असेल, सीएनजी असेल, एखादं वाहन 8 लाख रुपयाचं आहे आणि हेच वाहन इलेक्ट्रिक मध्ये पण आहे, किंमत 8 लाख आहे, पण सरकारनं म्हणलं 10% सूट देणार, तर 8 लाखाचे 10% म्हणजे किती झाले? 80,000. आता तुम्हाला हे वाहन कितीला पडते? 7,20,000ला. सोबत टोल फ्री आहे, देन इकडं जीएसटी नाही, परत नोंदणी शुल्क नाहीये. मग आता वाहन कोणतं घेणार? पेट्रोल घेणार, सीएनजी घेणार का इलेक्ट्रिक घेणार? कोणतं घेणार? इलेक्ट्रिक घेणार. का बरं घेणार? एवढं सगळं वाचलं की मास्तर बनावं. आम्ही गणपतीचा प्रसाद न सोडणाऱ्या प्रजाती आहोत. इकडे किती वाचायला लागलेत? लाख रुपये वाचायला लागलेत ना. किती वाचायला लागलेत? लाख. मग सरकार तुम्ही त्या लाखाला बघतात आणि इलेक्ट्रिक वाहन घेतात, आपोआप पर्यावरणाची हानी कमी होते. मग तुम्हाला वाटतं असेल सरकार वेड आहे का एवढे पैसे सोडत आहे? नाही, सरकार तुमच्यापेक्षा शहाणा असते. कसं शहाणा असते ते बी सांगतो. इकडं तुमच्या गाडीतून समजा अशा ऑल इंडिया किंवा ऑल महाराष्ट्र किती गाड्या विकल्या? 1,00,000 गाड्या विकल्या. किती विकल्या? 1,00,000 गाड्या. रोज या गाड्यांची रनिंग 100 किलोमीटर आहे असं जर मी गृहीत धरलो या 1,00,000 गाड्यांची ऑल इंडियामध्ये, तर 100 किलोमीटर पर डे 1,00,000 गाड्यांची जर धरलं तर जवळपास ही अमाऊंट 10 कोटी होत असेल किंवा 1 कोटी होत असेल. 10 कोटी रनिंग होत असेल. आता समजा ह्या इलेक्ट्रिक वाहनाऐवजी जर सीएनजी किंवा पेट्रोलच्या गाड्या जर चालल्या असत्या तर 10,000 कोटी रनिंग केल्यामुळं या गाडीतनं CO2चं उत्सर्जन वातावरणात झालं असतं का झालं नसतं? झालं असतं. किती झालं असतं? एक उदाहरणाखातीर सांगतो मी, 500 युनिट झालं असतं. तसं तर खूप होतं, पण 500 युनिट झालं असतं असं मी गृहीत धरतो. आता हे 500 युनिट CO2 वातावरणात सोडलं गेलं का सोडलं गेलं नाही? इलेक्ट्रिक वाहन असल्यामुळं सोडलं गेलं नाही. मग आता भारत सरकार हे 500 युनिट अशा एखाद्या उत्पादनाच्या प्रोडक्शनसाठी वापरलं की ज्यातनं सरकारला 1 CRचा प्रॉफिट होईल. मग आता हे 500 युनिट सरकारने जर इकडे खर्च केले तर सरकारचं उत्पन्न किती आहे? 1 CR. आणि तुम्हाला दिलेल्या ह्याच्यामुळे होणारा फायदा किती आहे? 10,00,000 1 कोटी. सरकार ह्याच्या पुढे जाऊन विचार करत असतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्बन युनिटची खरेदी विक्री होते. कार्बन युनिटची काय होते? खरेदी विक्री होते. आपल्या डोक्याच्या बाहेर सरकार चालतं. फॉर एक्झाम्पल साठी सांगतो, रशिया येतं आणि म्हणतं आम्ही भारतात एक असा प्रोजेक्ट सुरू करत आहोत आणि आम्ही भारताला एवढे पैसे देत आहोत. का बरं देतं रशिया भारताला पैसे? दुसरे बी देश देतात, भारत दुसऱ्या देशाला देतं. कशा पाहिजे देतं? त्यांच्याकडे पैसा लई झाला म्हणून देते? नाहीये. काय करतात रशिया माहितीये का? उद्या आता भारतात एक प्रोजेक्ट सुरू झाला, मग या प्रोजेक्टमुळं रोजगार निर्मिती होईल का होणार नाही? 100% रोजगार निर्मिती होईल. भारतातले लोक कामाला लागतील का नाही? लागतील. हा प्रोजेक्ट सुरू केल्यामुळं जर भारतातून CO2चं इमिशन कमी होणार असेल, काय होणार असेल? CO2चं इमिशन कमी होणार असेल, तर हे CO2चं इमिशन भारतातली रोजगार निर्मिती कुणामुळे झाली? रशियामुळे झाली. पैसा कोण दिला? रशिया. फक्त प्रोजेक्ट कोणाच्या भूमीवर आहे? भारताच्या. आता भारताकडे पैसा नाही, भारताला रशियाने मदत केली, प्रोजेक्ट रशियाने उभा केला, त्याच्यामुळे रोजगार कोणाला भेटला? भारतीयांना भेटला. मग रशिया काय करते माहितीये का? त्याच्या देशामध्ये इतकं CO2 उत्पादन करते, म्हणजेच इमिशन करते, जितकं या प्रोजेक्टमुळे वाचलेलं आहे. रशिया आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगते की भारताचे CO2 युनिट आम्ही एवढे विकत घेतलेत. आणि कसे विकत घेतलेत? तर आम्ही तिथे एक आमचा प्रोजेक्ट सुरू केलाय, त्यामुळं भारतातनं CO2चे इमिशन कमी झाले. आणि भारतातून CO2चे इमिशन कमी झालं असेल तर मग आम्ही आमच्या देशातून तेवढे इमिशन करणार. मग रशियाला ऑफर असेल 10 युनिटची आणि भारताला ऑफर असेल समजा 20 युनिटची, तर 10 आणि 20 मिळून किती होत आहे? 30 युनिट. पण भारताचं इंडस्ट्रियलायझेशन कमी झाले, त्यामुळे 20 युनिटचा प्रश्न नाही. भारत आणि रशियामध्ये औद्योगिकीकरण कुणाचं जास्त आहे? रशियाचं आहे. मग रशियानं केला 12 युनिट. आता रशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर किती सांगितलं होतं? 10. आणि भारताला किती आहे? 20. पण भारताचं कमी आहे औद्योगिकीकरण, त्याच्यामुळे भारतातून किती झालं? 18. मग 18 आणि 12 एकूण किती झालं? 30. रशियाचं असं पण आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 आणि भारताचं 20. 10 आणि 20 30. बस संपला विषय. म्हणून अन्य राष्ट्र आपल्या देशामध्ये पैसा काय करतात? गुंतवत असतात, ज्याचा फायदा CO2च्या युनिटसाठी होत असतं. आणि याला कार्बन मार्केट म्हणतात. जसं शेअर मार्केट चालतं का, तसं याला काय म्हणतात? कार्बन मार्केट म्हणतात.
जिथं याचे रेट ठरतात, फ्लक्च्युएट रेट असतात. जसं आपलं शेअर मार्केट चालतं सेम लाईक दॅट, फक्त हे देशादेशामध्ये चालतं. हे कुणामध्ये चालतं? देशादेशामध्ये चालतं. आणि हे का बरं चालतं? तर 1976ला देशाने म्हणजे जगाने एक सिद्धांत स्वीकारलाय आणि तो सिद्धांत आहे ओनली वन अर्थ, एकच पृथ्वी. म्हणजे अमेरिका असू, भारत असू, रशिया असू, आपण सगळे एकाच पृथ्वीवरती आहोत. पर्यावरण जर बिघडलं तर पृथ्वीच नष्ट पावणार आहे का? चूक आहे? मग पृथ्वी गेल्यास अमेरिका वर राहणार आहे किंवा भारत वर राहणार आहे? नाही सर, संतांची भूमी आहे, महाराष्ट्र वर राहील, बाकी गेले तर गेले. असं काही विषय होणार आहे? नाही ना होणार. मग आता या पृथ्वीचं सगळ्यांनी संरक्षण केलं पाहिजे का नाही? अमेरिका असू, पाकिस्तान असू, भारत असू, सगळ्यांनी करायला पाहिजे का नाही? करायला पाहिजे. म्हणून ही सगळी पॉलिसी चालतात. उगीच उजाला योजनेअंतर्गत बहिणींना मोफत गॅस दिला जात नाही. बहिणीने चूल पेटवली की CO2 चे नुसते गोळे असतात आभाळात का नसतात? चूल पेटवणं सोयीस्कर का गॅस पेटवणं सोयीस्कर? गॅस पेटवणं सोयीस्कर. मग लगेच म्हणले पहिल्यांदा यांना मोफत गॅसचं कनेक्शन द्या म्हणले. दिले. 500 रुपयाची टाकी 1100 रुपयाला केले. बहिणींना नाद लागला, गॅस शिवाय काहीच करू वाटणं आता. बरोबर आहे का चूक आहे? तुम्हाला फक्त सवय लागेपर्यंत मोफत दिलं जातं. सवय लागेपर्यंत कसं दिलं जातं? मोफत दिलं जातं. जिओनं काय केलं तुमच्यासोबत? जिओनं काय केलंय? तुम्ही अशी प्रजाती होतात, माझ्यासेच सगळे आले की 2 GB मध्ये महिना काढणारी प्रजाती होती आपली. 2 GB मध्ये किती? 1 महिना. सध्या 3 GB पॅक दिवसाला पूर्ण झालाय. 3 GB. आता खाली बसून कुणीच म्हणायचं नाही मास्तर तुमचंच लेक्चर बघताव. मला माहिती आहे तुम्ही काय बघताव. माझं लेक्चर बघताव का रील्स बघताव, काय बघतात मला माहित आहे. पण आम्हाला डेली पुरत आहे का तेवढं? नाहीये. पहिल्यांदा तुम्हाला सवय लावणं गरजेचं असतं. काय लावणं गरजेचं असतं? सवय. आणि एक्झॅक्टली आता या पॉलिसीमध्ये हीच आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण वर्ष 2025ला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने जर मंजुरी कधी दिली असेल तर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने 29 एप्रिल 2025ला मंजुरी दिली. आणि विशेष गोष्ट अशी आहे की हे धोरण किती वर्षाच्या कालावधीसाठी मांडलं असेल तर ते मात्र 5 वर्षाच्या कालावधीसाठी मांडलेलं आहे. म्हणजे हे धोरण कधीपर्यंत लागू असेल तर वर्ष 2030 पर्यंत लागू असेल. आणि विशेष या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जर एकूण किती रकमेला मान्यता देण्यात आली असेल किंवा एकूण किती निधीला मान्यता देण्यात आली असेल तर 1993 कोटी रुपये इतक्या रकमेला मान्यता देण्यात आलेली आहे. जेवढा न्यूमेरिकल डेटा मी सांगितलेला आहे तो सगळाच न्यूमेरिकल डेटा पॉलिसीच्या बाबतीत गरजेचा असतो का? कामाचा असतो. आणि एक विधान कायम लक्षात ठेवा, ज्या वेळेस केंद्र सरकार राज्य सरकार अशी धोरणं घोषित करत असतं त्याच्यामध्ये किती रोजगार निर्मिती होणार आहे त्याचा सुद्धा उल्लेख केला जातो. पण हे इलेक्ट्रिक वाहन धोरणामध्ये असा काही विषय नाहीये, त्यामुळे मी ते सांगत नाहीये. तर याला मान्यता दिली 29 एप्रिल 2025ला. हे धोरण किती वर्षासाठी लागू असेल? 5 वर्षासाठी. म्हणजे कधीपर्यंत लागू असेल? 2030 पर्यंत लागू असेल. आणि या 5 वर्षात या धोरणाला लागू करण्यासाठी मंजूर केलेली रक्कम जर किती असेल तर मंजूर केलेली रक्कम आहे 1993 कोटी रुपये. मग आता 2025च्या या महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणाचे की फीचर्स काय आहेत? यातलं पहिलं की फीचर जर काय असेल तर पहिलं महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की या इलेक्ट्रिक वाहन धोरणाने जर कोणतं मॉडेल स्वीकारण्यावरती जर प्राधान्य दिलं असेल तर त्याने मॉडेल स्वीकारलेला आहे स्वच्छ गतिशीलता संक्रमण मॉडेल. स्वच्छ गतिशीलता संक्रमण मॉडेलवर आधारित हे पूर्ण वाहन धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. शिवाय दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये जे व्यक्ती इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करतील, आता इलेक्ट्रिक वाहनामध्ये स्कूटी पासून मालवाहू वाहनापर्यंत कुठलीही वाहन असेल, फक्त ते वाहन कसं असावं लागतं? इलेक्ट्रिक वाहन असावं लागतं. आणि इलेक्ट्रिक वाहनासाठी सोपी पद्धत सांगतो. ग्रीन प्लेट वरती व्हाईट नंबर दिसला, ग्रीन प्लेट वरती व्हाईट नंबर दिसला की ती गाडी कोणती असते? इलेक्ट्रिकल व्हेकल असते. इलेक्ट्रिक व्हेकल असतं. आणि याच्यामध्ये सांगितलंय की जो कोणी महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल खरेदी करेल त्या व्यक्तीला जे कुठली मोटार वाहन कर आहे, मोटार वाहन कर आणि जो कुठला नोंदणी शुल्क आहे म्हणजे रजिस्टर फीस, ही नोंदणी शुल्क आणि मोटार वाहन कर
हे दोन्हीही माफ असेल. म्हणजे बाकी गाड्या घेत असताना तुम्हाला जे आरटीओ टॅक्स म्हणतात, तुम्ही त्याला काय म्हणतात, आरटीओ टॅक्स म्हणतात, रजिस्ट्रेशन फीस म्हणतात. आरटीओ टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फी हे दोन्ही काय असणार आहे, माफ असणार आहे. याच्याशिवाय तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा या पॉलिसी मधला जर काय असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे काही राज्य महामार्ग आहेत आणि जेवढे काही राष्ट्रीय महामार्ग आहेत, म्हणजे स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे जेवढे काही आहेत कुठे महाराष्ट्र राज्यामध्ये, या स्टेट हायवेला आणि नॅशनल हायवेला प्रत्येक 25 किलोमीटरला एक चार्जिंग स्टेशन उभा करणं हे सुद्धा या धोरणाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे विषय कसा आहे, तुम्हाला इलेक्ट्रिक वाहन घ्यायला लावायचं आणि इथून तुम्ही फिरायला निघालात आणि वाटेमध्ये जर समजा चार्जिंग संपली, कसं करणार, वाहन तिथंच सोडायचं आणि घरला यायचं, चालतंय नाही ना. मग 25 किलोमीटर वरती सरकार काय उभा करणार आहे, चार्जिंग स्टेशन उभा करणार आहे. काय होतं माहितीये का, समजा तुम्ही इलेक्ट्रिक वाहन घेतलात आणि तुम्हाला शुअर कॉन्फिडेंट माहिती आहे इथे गेले की चार्जिंग स्टेशन आहे, पुढे गेले की चार्जिंग स्टेशन आहे. मग वाहन खरेदी करताना तुम्ही कॉन्फिडंट असतात की नसतात, 100% कॉन्फिडंट असतात. मग या धोरणाने स्टेट हायवे आणि नॅशनल हायवेवर प्रत्येक किती किलोमीटरला एक सांगितलेलं आहे, प्रत्येक 25 किलोमीटरला एक काय असेल, चार्जिंग स्टेशन असेल असं सांगितलेलं आहे. यानंतर यातला सर्वात हायलाइटेड पॉइंट जो शेवटचा आहे तो असा आहे की ज्या कुठल्या सेल्फ यूज साठी, म्हणजे कार असेल, फोर व्हीलर किंवा स्कूटी असेल किंवा 3 चाकी ऑटो पण आहेत. आता 3 चाकी ऑटो स्वतःच्या वापरासाठी आहे का, कशाच्या वापरासाठी, पॅसेंजरसाठी, बरं ठीक वापरतात का नाही. पण 3 चाकी आणखी दुसरे बरेच वाहनं आहेत जे सेल्फ यूज साठी वापरले जातात. असे जेवढे काही सेल्फ यूज साठी वापरले जाणारे जेवढे काही इलेक्ट्रिक व्हेकल आहेत, या इलेक्ट्रिक व्हेकलच्या मूळ रकमेमध्ये सरकार 10% सूट देणार आहे. म्हणजे 1 लाखाचं वाहन असेल तर 10,000 रुपये तुम्हाला कमी घेतले जातील इलेक्ट्रिक व्हेकल खरेदी करताना. पण कोणत्या वाहनाबद्दल, स्वतःच्या वापरासाठी. मग तसेच इलेक्ट्रिक मध्ये माल वाहतूक करणारे सुद्धा असू शकतात का नाही वाहनं, तर 100% असू शकतात. जर एखाद्याने माल वाहतुकीसाठी एखादं इलेक्ट्रिक व्हेकल खरेदी केलं तर त्यामध्ये 15% सूट आहे असं सांगितलेलं आहे. आता एवढी सूट हे ते सगळं सांगितलं असेल तर लोक घेतील का घेणार नाही, तुमचं मत. घेतातच म्हणायचं रे, तुम्ही भारताच्या नागरिकाबद्दल, समाजाबद्दल फार लॉजिक लावत बसायचं नाही. घेतात का, घेतातच म्हणायचं. आपण घेऊ अथवा न घेऊ, आपण एकूण समाजाचं बोलत आहोत, बरोबर आहे. आपण का बरं घेत नाहीये, पैसे नाहीत मास्तर म्हणावं. तुम्हाला नाही आपल्या इलेक्ट्रिक वाहन पसंत नाही यामुळे घेत नाहीयेत तुम्ही, आपल्याकडे पैसे नाहीयेत म्हणून घेत नाहीयेत आपण. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही असा काहीतरी विचार करेन तुम्ही नाही पेट्रोलचेच प्रेमी आहात, सीएनजी नाही, तसला काही प्रकार नाहीये. आणि शेवटचा सगळ्यात हायलाइटेड पॉइंट आहे, अशा वाहनांना पथकर म्हणजे टोल टॅक्स माफ असेल. काही ठिकाणी 50% आकारला जाईल, पण युनिव्हर्सल बोलताना असं म्हणायचं की टोल टॅक्स कसा असेल, फ्री असेल. म्हणजे टोल टॅक्स सुद्धा आकारला जाणार नाही. इवन अटल सेतू माहिती आहे, अटल सेतूच्या बाबतीत एक सांगतो मी माझा वैयक्तिक अनुभव. जवळपास 17-18 किलोमीटरचा तो अटल सेतू आहे. काहीच नाही, सप्टेंबरमध्ये गेल्या वेळेस मी गेलो होतो बॉम्बेला, कशासाठी, काम होतं म्हणून गेलो होतो, उगं बघायला म्हणून गेलो नव्हतो. ठीक, गेल्यास काहीच नाही, इच्छाच होती अटल सेतूवरून जायची म्हणून स्वतः फोर व्हीलर घेऊनच गेली. काही का होणं म्हणलं, अटल सेतूवर फक्त त्या 17 किलोमीटर मध्ये 16 किलोमीटर मध्ये 1100 रुपये टोल गेला माझा. म्हणलो परवडलं नाही, म्हणलो ये ना आपल्याला मुंबई. 1100 रुपये टोल 16 किलोमीटर मध्ये, 1100 रुपये टोल, जायचे 1100 आणि यायचे अर्धे धरा, तर 1100 आणि 550, 1650 रुपये फक्त टोल आहे. एवढ्यात तर मी ट्रॅव्हल्स मध्ये झोपून मुंबईला गेलो असतो. इकडे गाडी स्वतः चालवत जावं लागलं. तिथं ही मधले टॅक्स तर मी सोडले, आणखीन म्हणजे मधले टोल सोडले. पुण्याला जाईपर्यंत, जवळपास पुण्याला जाईपर्यंत, पुण्याच्या पुढे जर गेलात तुम्ही एकदा लोणावळ्यापासून बॉम्बे हायवेला जर लागलात तर तिथं 1000 ते 1500 रुपये जाते टोल. काही ठिकाणी तर टोल 300 रुपये आहेत. किती रुपये आहेत, 300. एकूण टोलच लागला असेल मला जवळपास 3500 रुपये, तेवढ्यात जाणं येणं झालं असतं. पण एक आहे, 3500 टोलला गेले तर गेले. पण अटल सेतून जेव्हा गाडी स्वतः चालवली वाघावनो, ते एकूण सीन जो होता, हिवाळ्याचेच दिवस होते, सप्टेंबरमध्ये गेलो होतो,
नादच खुळा सीन होता ती. खरंच सांगायला लागलोय, असं वाटलं की आपण स्वर्गातच आहोत, इंद्रासोबत बसलो. असा सगळा जे पिक्चर मध्ये धूर वगैरे येतो का माहितीये का, सेम. फक्त आता सोबत इंद्र नव्हता, पण आपण गृहीत धरलं की इंद्रच आहे. मग तसं आणखी बरंच काही काही गृहीत धरलं. मग तसंच ती इंद्र आहे, स्वर्गच आहे म्हणायचं, काहीच विषय नाही. खरंच सांगायला लागलोय तसं आहे का. अटल तुला टोल जातो, पण अटल तुझा व्ह्यू एवढा भारी केला, खरंच भारी आहे. कधी जमलं तर नक्की जा, नक्की जा. पण आहे तसं तर आहे. अशा ठिकाणी सुद्धा याला टोल टॅक्स फ्री आहे, म्हणून सुद्धा लोक ही वाहनं घेतील. म्हणजे बाकी तर ठिकाणी तुम्हाला टोल फ्री द्यावंच लागते. अशा ठिकाणी जर टोल फ्री देत असेल, अटल सेतू सारख्या, नावाशेवा सारख्या, सीलिंक सारख्या अशा ठिकाणी जर टॅक्स फ्री असेल, तर बाकी मग इथलं तुळजापूरचा टोल किंवा बुधड्याचा टोल लय मोठी गोष्ट आहे का? नाहीये. ती सुद्धा सहज माफ केलं जाईल. म्हणून युनिव्हर्सल स्टेटमेंट मी असं दिलं की पथकर कसा असेल, माफ असेल, पण काही एक्सेप्शनला कसं आहे, 50% लागू आहे. मग कुणाच्या डोक्यात आलंय का आता समृद्धी महामार्गाला कसं आहे, मोफत आहे. समृद्धी महामार्ग सुद्धा कसा आहे, मोफत आहे. ठीक. तर हे आहे महाराष्ट्राचं इलेक्ट्रिक वाहन धोरण वर्ष 2025 साठीचं. यानंतर आहे महाराष्ट्राचा चर्चेत राहिलेला मुद्दा आणि आयोगाचं सगळ्यात जास्त प्रेम ज्याच्यावरती असते आणि प्रत्येक वर्षात कुठल्या ना कुठल्या परीक्षेला एक प्रश्न त्याच्यावरती विचारतं. पण आता एक्झॅक्टली कोणत्या परीक्षेला विचारेल ते मी सांगू शकणार नाही, पण आयोग विचारतं का, 100% विचारतं. इवन सरळ सेवेचा कुठलाही पेपर द्या, असा कुठल्याच जिल्ह्याचा कुठलाच पेपर असणार नाही ज्याच्यामध्ये या घटकावरती प्रश्न विचारला जाणार नाही. तर आपला चर्चेचा मुद्दा आहे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ष 2025. सगळ्यात हायलाइटेड पॉइंट आहे, प्रत्येक वर्षी याच्यावरती प्रश्न येतो का, 100% याच्यावरती प्रत्येक वर्षी सरळ सेवा असेल, आयोग असेल, प्रश्न येतो म्हणजे येतो. जर समजा वर्ष 2025चं हे संमेलन 98व्या क्रमांकाचं असेल तर थोडंसं तुम्हाला लक्षात राहील, या पद्धतीने याची मी मांडणी करतो. तर पहिलं संमेलन कधी पार पडलं होतं, तर कायम लक्षात ठेवा, पहिलं संमेलन पार पडलं होतं 1878 साली. आणि 1878ला पहिलं संमेलन कुठे पार पडलं असेल तर पुणे इथं पार पडलं होतं. आणि पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे, ज्यांना तुम्ही इतिहासामध्ये न्यायाधीश रानडे म्हणून ओळखतात का, हे न्यायाधीश रानडे या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे कोण होते, अध्यक्ष होते. आणि 1878 पासून याची परंपरा सुरू आहे. त्यामुळं आयोगाच्या दृष्टिकोनातनं एखादी गोष्ट फार जुन्या किंवा फार काळापासून जर सुरू असेल तर महत्वाचे असते का, 100% असते. मग त्या दृष्टिकोनातनं जर विचार केला गेला तर 1978 मध्ये 100वं वर्ष पूर्ण व्हावं लागतं. पण हे डेली बेसिसवर स्वातंत्र्यपूर्व काळात झाले नाहीत, कधी गॅप पडला, कधी कसं झालं. कारण 1878ला जर सुरू झाला असेल तर त्याच्यानंतर भारत जवळपास 70 वर्षांनी स्वातंत्र्य झालाय. कारण का 1947ला भारत स्वातंत्र्य झालाय. आणि मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कधी आहे, 1878ची. आणि पहिलं कुठे पार पडलं होतं, पुण्यामध्ये. आणि याचे अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे होते. मग आत्ताचं कितवं आहे, तर आत्ताचं आहे ते मात्र 98व्या क्रमांकाचं. मग या अगोदर सुद्धा 97व्या क्रमांकाचं पार पडलं होतं का, तर 97व्या क्रमांकाचं पार पडलं होतं. तर 97व्या क्रमांकाचं कुठे पार पडलं, तर ते मात्र अमळनेर, जे की जळगाव मध्ये आहे ठिकाण. कुठे आहे, जळगाव मध्ये. इव्हन 2022 का 23 मध्ये लातूरच्या उदगीरला पार पडलं होतं. कोणी गेलं होतं साहित्य संमेलन पाहायला, गेलो होतो का गेलो नव्हतो, किती लोक पार्टिसिपेट झाले होते, म्हणजे बघून आले साहित्य संमेलनात काय असते. साहित्य संमेलनात साहित्य असते मास्तर म्हणावं, काय असते साहित्य संमेलनात, साहित्य असते. ठीक. तर 97 कुठं पार पडलं होतं, अमळनेर जळगावला पार पडलं होतं. आणि विशेष याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे. अध्यक्ष कोण होते, रवींद्र शोभणे. या दृष्टिकोनातनं एवढं तर आम्हाला माहित असणं गरजेचं आहे की शेवटचं अधिवेशन कधी झालं होतं, आत्ताचं कोणतं आहे, आणि पहिलं अधिवेशन कधी सुरू झालं होतं. पहिलं अधिवेशन पार पडलं 1878ला, जे की महादेव गोविंद रानडे राहिले होते, अध्यक्ष राहिले होते. मग आता वर्ष 2025च्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल चर्चा करत असताना हे संमेलन पार पडलं 21-22 फेब्रुवारी 2025ला. आणि हे अधिवेशन जर कुठे पार पडलं असेल तर हे अधिवेशन पार पडलं तालकटोरा स्टेडियम. तालकटोरा स्टेडियम नाव भारी आहे बरं.
तालकटोरा स्टेडियम. पुढे इथं एक नाव दिलं गेलं, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी. या नावावरून खूप वाद झाला आहे, खूप म्हणजे खूप वाद झाला आहे, त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. तालकटोरा स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. कुठे पार पडलेलं आहे? दिल्लीमध्ये पार पडलेलं आहे. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मॅक्झिमम संमेलन हे महाराष्ट्रातच पार पडतात, पण काही मोजके असे संमेलन आहेत जे महाराष्ट्राच्या बाहेर पडलेत. जसं फॉर एक्झाम्पल पंजाबच्या घुमानमध्ये सुद्धा पार पडलं होतं, इव्हन मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या ग्वालियरमध्ये सुद्धा पार पडलं होतं. तसं वर्ष 2025 कुठे पार पडलेलं आहे? दिल्लीमध्ये. मग आता हे जे 98व्या क्रमांकाचं साहित्य संमेलन आहे ते दिल्लीमध्ये पार पडलेलं पहिलं संमेलन आहे का दुसरं संमेलन आहे? या अगोदर कुठलं संमेलन दिल्लीमध्ये पार पडलं होतं का? तर कायम लक्षात ठेवा, तब्बल 71 वर्षाच्या नंतर दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. म्हणजे या अगोदर दिल्लीमध्ये एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची काय झाली होती? संमेलन पार पडलं होतं. आणि 71 वर्षापूर्वी म्हणजे वर्ष 1961 मध्ये वर्ष 1954 मध्ये 37व्या क्रमांकाचं साहित्य संमेलन लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली वर्ष 1954 मध्ये दिल्लीला पार पडलं होतं. आणि आयोगाच्या दृष्टिकोनातनं हा सगळ्यात महत्वाचा डेटा आहे की 1954 नंतर म्हणजे जवळपास 71 वर्षानंतर दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. जेव्हा पहिल्यांदा पार पडलं होतं त्यावेळेस त्याचे अध्यक्ष कोण होते? लक्ष्मण शास्त्री जोशी होते. आणि यावेळेसचं वैशिष्ट्य काय आहे तर 98व्या साहित्य संमेलनात दिल्लीमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या नगरी साहित्य संमेलनात तयार केल्या गेल्या होत्या. त्यापैकी वर्ष 2025च्या साहित्य संमेलनात जी ग्रंथ नगरी होती तयार केली गेलेली, या ग्रंथ नगरीचं नाव 2025 मध्ये जर काय असेल तर 2025च्या ग्रंथ नगरीचं नाव होतं लक्ष्मण शास्त्री जोशी. आणि लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली वर्ष 1954 मध्ये 37व्या क्रमांकाचं कोणतं संमेलन पार पडलं होतं? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं होतं. आणि त्याचं पॅचअप 2025 मध्ये येऊ शकतं का? 100% येऊ शकतं. मग आता या संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून कोण काम केलं असेल तर ते व्यक्तिमत्व सुद्धा खूप चर्चेत राहिलेलं आहे. आणि ते व्यक्तिमत्व जर कोण असतील तर या संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून ज्या राहिल्या होत्या त्यांचं नाव आहे डॉक्टर तारा भवाळकर. त्यांचं नाव आहे डॉक्टर तारा भवाळकर. आणि माझ्या अभ्यासानुसार माहितीनुसार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होणाऱ्या त्या 6व्या महिला ठरल्या आहेत. कितव्या महिला ठरल्या आहेत? 6व्या महिला ठरल्या आहेत. मग यांच्या अगोदर कोणतं पहिल्यांदा झाला असेल? विजया राजाध्यक्ष राहिल्या होत्या, अरुणा ढेरे राहिल्या होत्या, शांता शेळके राहिल्या होत्या. शांता शेळकेला कधी ऐकलंय कुणी? शांता शेळकेला ऐकलंय का? म्हणजे त्यांचं साहित्य कुणी वाचलंय का? मला असं म्हणायचंय. शांता शेळकेचे बऱ्याच भारी भारी कविता आहेत, खूप भारी साहित्यिक आहेत शांता शेळके सुद्धा. याच्या अध्यक्ष राहिल्या होत्या. मग पहिल्या अध्यक्षा कोण होत्या तर 1961 साली ग्वालियरला एक साहित्य संमेलन पार पडलं होतं. आणि या ग्वालियरच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कुसुमताई देशपांडे होत्या. आणि कुसुमताई देशपांडे या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरती विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राहिल्या होत्या. ही माहिती का गरजेची आहे तर या वर्षी सुद्धा अधिवेशनाच्या किंवा संमेलनाच्या अध्यक्ष कोण काम केलेलं आहे? महिलेनेच काम केलेलं आहे. त्यामुळं महिलेच्या दृष्टिकोनातनं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे माहित असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी हे अधिवेशन पार पडलेलं आहे त्या अधिवेशनाचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे ते सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. मग आता आणखीन 2 सगळ्यात महत्वाच्या फॅक्ट्स असतात कुठल्याही अधिवेशनामध्ये ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं. तर या आयोगाचं या संमेलनाचे उद्घाटक किंवा उद्घाटन कुणी केला असेल तर दिल्लीमध्ये होतं. स्वाभाविक आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं आहे. तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण होते तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते. माझं काही राष्ट्रवादीशी घेणं देणं नाही, मी तसं मुद्दाम नाव घेतलं. कोण आहेत तर शरद पवार स्वागत अध्यक्ष होते 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे. हे सगळेच नावं गरजेचे आहेत का माहीत असणं, 100% सगळेच नावं माहीत असणं गरजेचं आहे. स्वागत अध्यक्ष शरद पवार, उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर तारा भवाळकर. मग आता यावेळेसच्या संमेलनाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य काय आहे तर यावेळेसच्या संमेलनाचं एक सगळ्यात दोन महत्वाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहेत. यावेळेसच्या संमेलनाचं गीत कोणतं होतं तर यावेळेसच्या संमेलनाचं गीत होतं आम्ही अभिजात. त्याच्यामध्ये एक काहीतरी राहते रे, एक कुठला तर शब्द राहतोय त्या गाण्याचा, पण एवढं तर लक्षात ठेवा, आम्ही अभिजात हे गीत होतं या वर्षीच्या अधिवेशन संमेलनाचं. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या साहित्य संमेलनाला जाण्यासाठी महाराष्ट्रातल्या पुण्यातून दिल्लीपर्यंत एक एक्सप्रेस गाडी सुरू केली होती, आपले लोक जातील म्हणून. कशाला? साहित्य संमेलनाला. आम्हाला उदगीरला असून जाणं झालं नाही आणि यावेळेस कुठं आहे? दिल्लीला. आणि दिल्लीला जरी गेलो असतो आम्ही, साहित्य संमेलन कमी आणि लाल किल्ला जास्त बघितलो असतो. लाल किल्ला बी पाहिला असतो का नाही माहित नाही, पण लाल किल्ल्याकडे गेलो असतो एवढं तर कन्फर्म आहे. ठीक. मग आता पुण्यावरनं दिल्लीसाठी एक एक्सप्रेस रेल्वे सुरू केली गेली. या एक्सप्रेस रेल्वेचं नाव होतं महादजी शिंदे एक्सप्रेस. महादजी शिंदे एक्सप्रेस हे नाव माहीत असणं गरजेचं आहे. जी कुठून कुठे जाणार होती ती मात्र पुण्याहून दिल्लीवर. आता किती लोकांना प्रश्न आहे, सर मोफत नेणार होतं का तिकीट घेऊन जाणार होतं? हा प्रश्न असेलच की मोफत कसं दिल रे वागानो, फक्त सवलतीमध्ये घेऊन जात होतं. कसं घेऊन जात होतं? सवलतीमध्ये. मग आता आपण महाराष्ट्राचे लोक आहोत, जिथं जे करायचं नाही तिथं ते आपण करतो का? जिथं जे करायचं नाही तिथं ते आपण करतो का? होच म्हणायचं, त्यात काही संशयच नाही. स्वतःकडे बघून उत्तर द्यायचं, संपला विषय. ठीक. आता झालं काय माहितीये का, या महादजी शिंदे एक्सप्रेसला ही रेल्वे आहे, मग याला डब्बे असतील का नसतील? का छया छया वर चला असा काही प्रकार तर झाला नसेल ना. डब्यात गेला होतात का डब्याच्या वर बसून गेला होता? डब्यातच बसून गेले असतील ना. त्या डब्याला वेगवेगळे गड किल्ल्यांची नावं दिली गेली होती. डब्यांना कसली नावं दिली होती? गड किल्ल्यांची नावं दिली होती. बर, एवढाच विषय थांबत नाहीये. या रेल्वेमध्ये जाताना सुद्धा साहित्य संमेलन पार पडले. रेल्वेमध्ये सुद्धा काय पार पडले? साहित्य संमेलन पार पडले. आणि रेल्वेतल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? खरंच सांगतोय, मजाक म्हणून सांगत नाही, फक्त सांगताना विनोद बुद्धीने सांगितलंय, पण माहिती महत्वाची आहे. या रेल्वेमध्ये सुद्धा काय पार पडले? साहित्य संमेलन पार पडले. मला एवढं भारी वाटलं. कल्पना करून बघा, रेल्वेत काय पार पडले? साहित्य संमेलन पार पडले. मला तर कधी कधी भानगड अशी वाटते की आपले येडे लोक, मी कायम सांगतो प्रत्येक बॅचला, आपण पाणपोळीचा गिलास सुद्धा बिना साखळीचा ठेवू शकत नाही. नाहीतर एवढी प्रजाती अव्वला येतं, ती पाणपोळीचा गिलास सुद्धा चुरून घरला नेण्यासारखे. चल एक टायमाचं भागते, काही ना काही जुगाड लावायचे लोक कुठे या भारतात आणि महाराष्ट्रात आहेत. आणि रेल्वेत काय पार पडले? साहित्य संमेलन. आणि रेल्वेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते उदय सामंत. खरंच पार पडले रेल्वेत, फक्त तिथं नमुने आपल्यासारखे गेले नव्हते. नाहीतर ते जिथं साहित्य संमेलन रेल्वेत पार पडले का, तुम्ही त्यांचं कौतुक केलं नसतो. त्यांना काही येड लागले का रे म्हणलं असतो. खरं सांगलं, पेपरच्या बाहेर पेपरच्या दिवशी एक्झाम आता 10 मिनिटात चालू होणार आहे, काही नमुने झाडाखाली बसून वाचतात. पाहिलात का नाही? ही प्रजाती वाचतात का नाही? वाचतात. मला काय वाटते माहिती आहे का, यांना उभ्या 1 वर्षात काही झालं नाही आणि 10 मिनिटात अशी काय क्रांती करणार आहेत बाबा? असं होईल क्रांती? नाही होऊ शकत. स्पर्धा परीक्षेत तर बिलकुल होऊ शकत नाही. मग महादजी शिंदे एक्सप्रेस जी कुठून कुठे जाणार होती? पुणे ते दिल्ली. त्या डब्यांना कशाची नावं दिली गेली? गड किल्ल्यांची नावं दिली. आणि त्याच्यामध्ये काय पार पडलं? साहित्य संमेलन पार पडलं. आणि डब्यातले नाही, रेल्वेतल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? उदय सामंत. संमेलनाचे अध्यक्ष कोण? डॉक्टर तारा भवाळकर. कुठे पार पडलं संमेलन? कितव्यांदा? दुसऱ्यांदाच पार पडलं की. दिल्लीत कितव्यांदा पार पडलं? एकूण मध्ये कितव्यांदा? एकूण मध्ये 98. पहिल्यांदा कोण होते अध्यक्ष?
ऐका रे, ऐका ऐका. जर विषय दिल्लीचा निघाला असेल तर अध्यक्ष मी कुठला विचारेन? दिल्लीचा विचारेन की तुम्ही काय करा, उद्यापासून तूप तर वाढवा, नाहीतर बदाम तर खा, नाहीतर च्यवनप्राश तर खा, पण खा. आता मी विचारलेलं दिल्लीच्या अनुषंगाने, तर पहिले कोण होते? लक्ष्मण शास्त्री जोशी. लक्ष्मण शास्त्री जोशींच्या नावापुढे एक शब्द वापरला जातो, जे विशेषण आहे, तर्कतीर्थ. कोणतं आहे? तर्कतीर्थ. हे विशेषण मात्र लक्षात ठेवा, नाहीतर आयोगाने जर म्हटलं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते, आम्हाला तर्कतीर्थ माहित नव्हतं, आम्हाला मास्तरांनी काय सांगितलं होतं? लक्ष्मण शास्त्री. म्हणजे मास्तरानं मुलाचं नाव विसरले आणि डायरेक्ट बापाचं नाव दिले, असे म्हणायसारखे आहात तुम्ही. कारण तुम्हाला माहित आहे मधलं नाव कुणाचं असते? वडिलाचं. तुम्ही कसली सोजवळ भाषा वापरतात बाबा. बाप म्हणल्यास काय कमीपणा? बाप म्हणल्यास कमीपणा नसतोय. माझं एक विधान कायम लक्षात ठेवा. बाप म्हणलं कीच आपलेपणा वाटतो, वडील म्हणलं की जरा परकेपणा जाणवतो, पण बाप म्हणलं की आपलेपणा वाटतो. मित्र म्हणल्यास सुद्धा परकेपणा वाटतो, पण हा माझा दोस्त आहे. दोस्त म्हणजे प्रेम आहे. खरंच सांगायला लागलो, शब्द तेच असतात, अर्थ तेच असतात, पण उच्चारानंतर जे मनात तयार होणारे भाव असतात, ते भाव मात्र वेगळे असतात, तरंग वेगळे असतात. तुम्ही सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घड्याळाकडे असं मिनिटा मिनिटाला पाहतात. आय नो. मी आता सोडणार आहे, तुम्ही बॅगा भरा. थँक्यू.